हॅलो, हा रागिणी बोल ग. बोल काय बोल. कुठे जाई तू? तुझं काय चाललंय नक्की? तू तिथेच मजा करत बसलीस मस्तपैकी. इथे काय तमाशा चालू आहे, काय सिच्युएशन याची कल्पना आहे तुला? काय झालंय आई? अगं आपल्या अनिकाच्या चेहऱ्यावर विषारी केमिकल उडालंय. काय? आणि हे सगळं त्या कमळीमुळे झालं. कमळी 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 सगळीकडे नुसती तीच आडवी येते. ते सोड, मी आता हॉस्पिटलला चालली आहे. बर. अरे अरे कसा ब्रेक मारतोयस? हा, फोन पडला असता ना माझ्या हातातून. ए मूर्ख, काय डोळे फुटले काय? माझीच गाडी मिळाली काय धडकायला? एक मिनिट रागिणी, हे बघ, या कमळीचं काय करायचं ना ते मी बघते, कळलं? आपल्या अनुबेबीला काही एक होणार नाही, कळलं? चल रे, जर लवकर जायला हवंय. कमळे, माझी कमळी, माझ्या पोरीच्या जीवावर उठली बाई बाई. नाही नाही, आता काय बी करून मला मुंबईला जायच लागतंय. होय होय, मला मुंबईला जायला लागतंय. सर, हे सगळं या कमळीने मुद्दाम केलंय. ही गावंढळ मुलगी माझ्या मुलीच्या जीवावर उठली आहे. ही काय पद्धत आहे ग रिव्हेंज घ्यायची? एवढं माझ्या मुलीने तुझं काय वाकडं केलंय? बोल ना. ठीक आहे, कॉलेजची भांडणं आहेत, समजू शकते. म्हणून असं उत्तर दे ना. आता का दात खिळी बसली तुझी? मी काय केलंय यात माझा काय बी संबंध नाही. खोटं बोलायचं नाही, कळलं? हे तू आणि तुझी मैत्रीण या दोघींचं काम आहे. बघितलं सर, किती बेधडक खोटं बोलतात या मुली. माझ्या अनुच्या जीवावर उठलायत, सोडणार नाही मी. ओ मॅडम, उगा काय बी बडबड करू नका. कोण कोणाच्या जीवावर उठले हे आम्हाला बी चांगलंच माहिती आहे. आणि लॅबमध्ये जे काय झालं त्यासाठी आम्ही जबाबदार कसं? सगळीच प्रॅक्टिकल करत होतीत ना व. आणि सगळ्यांनाच माहिती आहे ते केमिकलचा कसा स्फोट होतोय ते. समधी चुकी आणखीची आहे आणि आळ मात्र आमच्यावर टाकलेली आहे. हे बेस्ट आहे. जास्त बोलायचं नाही. चोर तर चोर वर शिरचोर. तुम्ही ना अशा नाही करणार. मी पोलिसांनाच कॉल करते. 4 रट्टे पडतील ना तेव्हा सुतासारख्या सरळ व्हाल. मॅडम मॅडम प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना, ऐका माझं. पण सर हे तुम्ही बसा मॅडम, बसा प्लीज. हा अनिका, मला शांतपणाने सांग, नेमकं सगळं काय घडलं? सर, आय डोंट नो एनिथिंग. मी तर नॉर्मली माझे एक्सपेरिमेंट्स करत होती. आय वॉज नॉट इवन बॉदरिंग एनीवन. बट माहित नाही या गावच्या लोकांनी कधी माझे केमिकल्स एक्सचेंज केले आणि ब्लास्ट झाला. हे अनिका, काय बोलायली तुला कळायलंय का? उगाच काय खोटं बोलायलंय ग? आम्ही तुझ्या जवळ तरी आलेलो का? उगाच खोटाळ घेऊ नका, आधीच सांगून ठेवतो. सर, ही सगळं खोटं बोलायलंय. आम्ही तिच्या जवळ पण गेलो नव्हतो. नाही नाही, ह्यांनीच केलंय. मी यांना प्लॅन करताना ऐकलंय. हो हो, आम्ही पण ऐकलंय. हो सर, हे सगळं यांचाच प्लॅन आहे. तुम्हाला जर आमचं बोलणं खोटं वाटत असेल ना, ऋषी सर होते, त्यांना विचारा. हा ऋषी सर, हे जे काय बोलतायत त्यात काही तथ्य आहे? नाही म्हणजे तुम्ही तिथे होतात ना? कमळे, अगं हे तेच आहे ना व शंभ्या बोललेला ते. या पाणी पडलं का केमिकलचा असा धाडकन आवाज होईल. कमळे, आज की मी गंमतच करतो बघ. हे सरळ जाऊन त्या आणखीच्या पुढ्यात ठेवतो आणि यात थोडं पाणी टाकतो, म्हणजे एकच आवाज. आणि त्या अनिकेचं तोंड काळं कुठतं. हाय की नाही भारी आयडिया? होय होय, चालतंय की. सर, अनिका जे बोलतीये ते बरोबर आहे.
कमळी आणि निंगीला मी याबद्दल बोलताना ऐकलं होतं. मला इनिशियली वाटलं मस्करी करतायत म्हणून मी इग्नोर केली ती गोष्ट. पण हो सर, आम्हाला पण वाटलं आधी ह्या मस्करी करतायत, पण ह्या असं डायरेक्ट अटॅक करतील असं वाटलंही नव्हतं. सर बघा ना कसा प्लॅन बनवलाय. या निंगीने हिला आयडिया दिली आणि मग हिची बॉस कमळी तिने अप्रुव्हल दिलं. बिचारी अनिका, या दोघींनी मुद्दामून त्रास दिलाय सर तिला. ह्यांना आता माज झालाय ना, हे चॅम्पियन झालेत कबड्डीच्या. ह्यांना वाटतं त्यांना कोण बोलू शकत नाही. पण सर मी सांगतो, ह्या दिसत आहेत तशा नाही आहेत, ह्या खूप डेंजरस आहेत. आणि ह्या जर आपल्या कॉलेजमध्ये राहिल्या ना, नक्की आमच्यापैकी कोणाचा तरी खून करतील. सर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. लास्ट टाइम हिने केलेली फाईट आठवते ना, काहीतरी ऍक्शन घ्या. डोंट इग्नोर देम. हो सर, आम्ही ते नुसतं चेष्टेत बोलत होतो. आम्ही खरंच काही केलेलं नाही. होय सर, आमचं धाडस बी नाही. आणि ऋषी सर, तुम्हाला वाटतंय आम्ही असलं काहीतरी करू? ए गप्प बसायचं, नाटकी बंद करायची. आणि तुम्हा दोघींचाही खोटेपणा आता अख्ख्या कॉलेजच्या समोर आला. सर जर या कॉलेजच्या ओनरच्या मुलीशी अशा वागू शकतात तर जस्ट इमॅजिन सामान्य स्टुडंट बरोबर या काय काय करते. पण या बदल्यात या दोघींना शिक्षा व्हायलाच हवी. आणि जो कांड केलाय ना, त्यासाठी ह्यांना जेलमध्ये जायलाच हवं. पण ठीक आहे, यांना आता कॉलेजमधून काढून टाकायचं. हीच त्यांची शिक्षा. नाहीतर नाही ठीक आहे, म्हणजे खरं आहे की या मुली उद्या काहीही करू शकतील. मी या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून निर्णय घेतोय की आत्ताच्या आत्ता या दोघींना कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात येत आहे. आणि उद्या तुम्हाला हे हॉस्टेल सोडावं लागेल. चला निघा तुम्ही. हो सर, आमचं एकदा ऐकून तरी घ्या. होय सर, आम्ही काय बी केलं नाही. सर आम्हाला प्लीज कॉलेजमधून बाहेर काढू नका. आम्ही खरंच काही केलेलं नाही. हो मला तुमचं काही ऐकून घेण्याची इच्छा नाही आहे. गुड, थँक्यू सो मच सर. अनु बेबी सर, फोन दे. हळू पकड, हळू हळू हळू, आराम, घाई नको बोलीस. ऋषी सर, कमी आय अग्री की आतापर्यंत अनिकाने तुला खूप त्रास दिलाय, पण म्हणून तू ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. जीवावर बेतलं असतं ग तिच्या. कमी तुझ्या प्रत्येक चांगुलपणाला आतापर्यंत मी सपोर्ट करत आलो, ह्या वेळेला नाही. तुम्हाला बी हेच वाटतंय ना आम्ही हे केलंय? झालं तर मग